नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण या ठिकाणी पॉलिमर्स हा चॅप्टर पाहणार आहोत. तर या ठिकाणी पॉलिमर म्हणजे काय बद्दलची संपूर्ण स्टडी या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, द पॉलिमर. पॉलिमर कशाला म्हणतात? द डेफिनेशन ऑफ पॉलिमर इज पॉली अँड मर. या ठिकाणी काय पॉलिमर मध्ये दोन वर्ड आहेत. पॉली एक वर्ड आहे, मर MER हे एक वर्ड आहे. पॉली म्हणजे मेनी आणि मर्स म्हणजे युनिट. म्हणजे द कंपाऊंड कंटेन्स द मेनी युनिट, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड पॉलिमर. पॉलिमर मध्ये काय अनेक युनिट एकमेकाला कंबाईन होऊन जो कंपाऊंड तयार होतो, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड पॉलिमर. Poly means many and mers means unit, means many units are present in a compound. That compound is called a polymer. Very large molecule having high molecular mass. म्हणजे काय polymer is a very large molecule and it has a high mass. Then the repeating structural units are derived from monomers and are linked to each other by covalent bond. तर त्या ठिकाणी पॉलिमर मध्ये काय नंबर ऑफ युनिट्स आहेत, दॅट इज द रिपीटिंग युनिट्स अँड दॅट इज कॉल्ड युनिट्स आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? मोनोमर. अँड दॅट मोनोमर्स आर रिपीटेड अँड बॉन्डेड विथ ईच अदर बाय कोव्हॅलंट बॉन्ड. दिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम ए रेस्पेक्टिव्ह मोनोमर इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. तर त्या ठिकाणी काय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए पॉलिमर फ्रॉम ए रेस्पेक्टिव्ह मोनोमर. दिस इज कॉल्ड polymerization. Means it is a process. Polymerization काय? It is a process of formation of polymer from a monomer, that is the polymer. Definition फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. Polymers means poly means many, mers means unit. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये मेनी युनिट प्रेझेंट आहेत, म्हणजे अनेक मोनोमर प्रेझेंट आहेत, त्यालाच आपण काय म्हणत असतो? पॉलिमर असे म्हणत असतो. नेक्स्ट वन, द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. तर या ठिकाणी क्लासिफिकेशन पाहायचं आहे आपल्याला पॉलिमरचं. तर पॉलिमर म्हणजे काय पाहिलेलं आहे. आता क्लासिफिकेशन मध्ये काय देर आर टाइप. फर्स्ट वन इज द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन ए सोर्स अँड ओरिजिन. सेकंड वन इज द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन ए स्ट्रक्चर. थर्ड वन इज द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. अँड फोर्थ वन इज द classification of polymer based on a intermolecular forces. The fifth one is the classification of polymer based on the number of monomers. And the sixth one is the classification of polymer based on a अशा पद्धतीने काय 6 त्याचे पॉलिमरचे क्लासिफिकेशन आहेत. अँड इट इज डिपेंड अपॉन दी सोर्स, ओरिजिन, स्ट्रक्चर, मोड ऑफ पॉलिमरायझेशन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, number of monomers and the biodegradability. These are the classification of the polymers. Next one, classification of polymer based on the source and origin. Source आणि origin वरती आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे. या ठिकाणी there are again 3 types. तर त्या ठिकाणी काय क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर मध्ये नॅचरल पॉलिमर. फर्स्ट वन इज द नॅचरल पॉलिमर अँड नॅचरल पॉलिमर हॅज 2 टाइप्स, plant polymer and animal polymer. And second one is the synthetic polymer and third one is the semi synthetic polymer. Polymer चे 3 टाइप आहेत, natural polymer, synthetic polymer and semi synthetic polymer. Again the natural polymer is classified into 2 types, that is the plant polymer and animal polymer. One is the natural polymer. It is based on the source and origin. Source आणि origin वरती डिपेंड असलेला आहे काय. फर्स्ट वन आहे natural polymer. The polymer obtained from a natural sources are called natural polymer. कशाला म्हणलेलं आहे नॅचरल पॉलिमर? पॉलिमर विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम ए नॅचरल सोर्सेस. म्हणजे नॅचरली ज्या ठिकाणी पॉलिमर ऑब्टेन केले जातात, दॅट इज द नॅचरल पॉलिमर. देर आर अगेन 2 टाइप्स. वन इज द प्लांट पॉलिमर अँड ॲनिमल पॉलिमर. म्हणजेच काय, जर पॉलिमर काय नॅचरल सोर्सेस पासून ऑब्टेन केले जातात, त्यांनाच आपण काय म्हणतो? नॅचरल पॉलिमर म्हणतो. आणि त्याचे 2 टाइप सांगितलेले आहेत, प्लांट पॉलिमर अँड सेकंड वन इज द ॲनिमल polymers. The first one, plant polymer. These are obtained from a plant. म्हणजे नावामध्येच दिलेलं आहे, there is a polymer which is obtained from plant, that is the plant
polymer. For example, cotton and linen are obtained from a cotton plant and flax plant respectively. म्हणजे कॉटन कशापासून प्रिपेअर केलेला आहे, कॉटन प्लांट पासून प्रिपेअर केलेला आहे, आणि लिनन कशापासून प्रिपेअर केलेला आहे, त्या ठिकाणी फ्लॅक्स प्लांट पासून प्रिपेअर केलेला आहे. नॅचरल रबर विच इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम ए लॅटेक्स ऑब्टेन्ड फ्रॉम ए बार्क ऑफ रबर ट्री. मीन्स नॅचरल रबर जे आहे रबर ट्री पासून ऑब्टेन केलेला आहे, दॅट इज दी plant polymer. म्हणजे polymer which is obtained from plant, that polymers are called plant polymer. Second one is the animal polymers. These are derived or obtained from animal sources. Which polymer is obtained from animal sources, that polymers are called animal polymer. Sources पासून जे polymer prepare केले जातात, that is the animal polymers. फॉर एक्झाम्पल, वूल इज ऑब्टेन्ड फ्रॉम ए हेअर ऑफ शिप. म्हणजे वूल कशापासून प्रिपेअर केलं जाते किंवा ऑब्टेन केलं जातं, हेअर ऑफ शिप्स. अँड सेकंड वन इज सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम ए सिल्क वॉर्म. तर त्या ठिकाणी सिल्क कशापासून, सिल्क वॉर्म पासून त्या ठिकाणी ऑब्टेन केलं जातं, आणि शिप पासून काय केलं जातं, शिप हेअर पासून वूल ऑब्टेन केलं जातं. दॅट आर द सोर्सेस ऑफ ॲनिमल. That's why it is called animal polymers. And second one is the synthetic polymer. तर in the synthetic polymer, these are man-made polymer. Synthetic polymer ला काय म्हणतात, man-made polymer, म्हणजे मानवाने तयार केलेला पॉलिमर आहे. These polymers are artificially prepared by the polymerization of one monomer or co-polymerization of two or more monomers. Means काय, the synthetic polymer is a man-made polymer and it is obtained artificially by using the polymerization reaction of one monomer or the co-polymerization reaction of two or more monomers. Nylon, terylene, neoprene, these are the synthetic polymers. Means these are the man-made polymers. These are further divided into three subtypes, that is namely फायबर्स, सिंथेटिक रबर अँड प्लास्टिक. असं आपण काय सब टाईप दिलेले आहे, फायबर, सिंथेटिक रबर अँड प्लास्टिक. आता सिंथेटिक पॉलिमर कशाला म्हणलेलं आहे, इट इज ए मॅनमेड पॉलिमर, म्हणजे मानवानं जे तयार केलेलं आहे किंवा आर्टिफिशियली जे तयार झालेलं आहे, दॅट पॉलिमर्स आर कॉल्ड सिंथेटिक पॉलिमर. फॉर एक्झाम्पल, नायलॉन, टेरिलिन, निओप्रीन. अँड लास्ट वन is the semi-synthetic polymer. Semi-synthetic polymer, these are derived from a natural polymers and these are also called regenerated fibers. For example, cellulose derivatives, acetate, rayon, viscous rayon, cupra ammonium rayon are the few examples of this category. Semi-synthetic polymers are used in the preparation of non-flammable photographic film, cinema film, varnishes etc. तर या ठिकाणी काय सेमी सिंथेटिक पॉलिमर यूज केले जातात. The second one is the classification of polymer which is based on the structure. Structure वरती काय पॉलिमरचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. There are again three types. Here the linear or straight chain polymer, second one is the branched chain polymer and third one is the cross linked polymer. तर या ठिकाणी सुद्धा काय क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन दी स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसे आहेत त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. काही लिनियर असतील तर लिनियर चेन पॉलिमर म्हणलेलं आहे, काही ब्रँचिंग असेल पॉलिमर मध्ये तर काय ब्रँच्ड चेन पॉलिमर म्हणलेलं आहे, आणि खूप क्रॉस लिंकिंग असेल तर त्या ठिकाणी काय क्रॉस लिंक्ड पॉलिमर असे म्हणलेले आहे. द नेचर ऑफ लिंकिंग ऑफ मोनोमर डिपेंड्स अपॉन द नेचर अँड नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप इन देम. म्हणजे काय नेचर ऑफ लिंकिंग इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द मोनोमर और नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप. तर त्या ठिकाणी काय फंक्शनल ग्रुपचे नेचर आणि नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत त्यानुसार काय त्याचे लिनियर, ब्रँच्ड आणि क्रॉस लिंक्ड पॉलिमर क्लासिफिकेशन करण्यात आले. वन इज द लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर. आता या ठिकाणी लिनियर कशाला म्हणलेलं, व्हेन मोनोमर मॉलिक्युल्स आर जॉइंड टुगेदर इन ए लिनियर अरेंजमेंट द रिझल्टिंग पॉलिमर इज ए स्ट्रेट चेन पॉलिमर. म्हणजे काय त्या ठिकाणी द मोनोमर्स आर अटॅच्ड विथ इच अदर इन ए लिनियर अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंट मध्ये काय मोनोमर अटॅचमेंट झालेली आहे, दॅट इज कॉल्ड स्ट्रेट चेन
पॉलिमर. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम ए बायफंक्शनल मोनोमर्स और अल्किन्स. तर या ठिकाणी काय बायफंक्शनल मोनोमर असेल तरच त्या ठिकाणी काय लिनियर चेन पॉलिमर आपल्याला भेटत असतात. फॉर एक्झाम्पल PVC पॉलिव्हिनिल क्लोराइड हाय डेन्सिटी पॉलिथिन हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. जसे की या ठिकाणी आपण पाईप्स जे यूज करतो, these pipes are the PVC pipe means polyvinyl chloride pipe and it is the example of the linear or straight chain polymer. तर या ठिकाणी काय स्ट्रेट चेन पॉलिमरचे एक्झाम्पल आहे PVC polyvinyl chloride and second one is the high density polythene that is the branched chain polymer. branched chain polymer म्हणजे काय the second most arrangement is the branched chain. हा सेकंड टाइपचा आहे, सेकंड मोस्ट अरेंजमेंट आहे याच्यामध्ये. या ठिकाणी मोनोमर्स हॅव्हिंग 3 फंक्शनल ग्रुप और ऑलरेडी हॅव्हिंग साइड चेन गिव्स राइज टू ब्रांच्ड चेन पॉलिमर. त्या ठिकाणी काय द मोनोमर्स हॅव्हिंग 3 फंक्शनल ग्रुप, 3 फंक्शनल ग्रुप असतील किंवा इट हॅज ए ऑलरेडी साइड चेन इट गिव्स द ब्रांच्ड चेन पॉलिमर. म्हणजे या ठिकाणी एकतर 3 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात. लो डेन्सिटी पॉलिथिन, लो डेन्सिटी पॉलिथिन इज अ एक्झाम्पल ऑफ ब्रांच्ड चेन पॉलिमर. या ठिकाणी पहा ब्रँचिंग असते, या ठिकाणी इथे हे या ठिकाणी ब्रँचिंग झालेले आहे, परत इथून इकडे ब्रँचिंग झालेले आहे, परत या ठिकाणी ब्रँचिंग झालेले आहे. म्हणजे काय या ठिकाणी 3 फंक्शनल ग्रुप असतील किंवा ब्रँचेस इट गिव्स द ब्रँच्ड चेन पॉलिमर. म्हणजे ज्या ठिकाणी 3 फंक्शनल ग्रुप आहेत ते किंवा ऑलरेडी त्या ठिकाणी साइड चेन जर असतील तर त्या ठिकाणी काय ब्रँच्ड चेन पॉलिमर फॉर्म होत असतात. नेक्स्ट वन इज द क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. In the cross-linked polymer, this is a third type of arrangement is said to be cross-linked or network polymer where the cross links are produced between linear chains. म्हणजे त्या ठिकाणी काय लिनियर चेन मध्ये क्रॉस लिंकिंग प्रोड्यूस केली जाते. जस्ट लाईक हिअर इथे लिनियर चेन आहे, लिनियर चेन मध्ये काय या ठिकाणी क्रॉस लिंकिंग तयार केली जाते. दॅट पॉलिमर इज कॉल्ड क्रॉस लिंक्ड पॉलिमर. क्रॉस लिंकिंग रिझल्ट्स फ्रॉम ए पॉलीफंक्शनल मोनोमर्स. म्हणजे त्या ठिकाणी क्रॉस लिंकिंग कधी होत असते, देर इज अ पॉलीफंक्शनल मोनोमर इज प्रेझेंट, देन द क्रॉस लिंक्ड पॉलिमर इज फॉर्म्ड और विल बी फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट अँड मेलॅमाइन. तर या ठिकाणी दीज आर दी एक्झाम्पल ऑफ क्रॉस लिंक्ड पॉलिमर.